कधी लक्षात आलंय का? एखादा शब्द न बोलताही काही लोक आपल्याला हजारो जखमा देतात. हेच ते सायलेंट ट्रीटमेंट. डोळ्यासमोर माणूस असतो, पण नात्याचं हृदय मात्र हळूहळू तुटत जातं. थोडंसं लक्ष द्या. आज आपण बोलणार आहोत त्याविषयी जे नात्यात भांडण्यापेक्षा जास्त धोकादायक आहे आणि जे प्रेमाला हळूहळू संपून टाकतं. सायलेंट ट्रीटमेंट. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे काय? सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे राग आला, दुखावलं गेलं किंवा न पटलेली काही झालं तर समोरच्याशी नाकारणं, न बोलणं, काय झालं हेही न सांगणं. सांगण्यासारखं खूप असताना थंड शांतता देणं. हे शांत राहणे नाही, हे दंड देणे असतं. तू माझ्या मनासारखा वागला नाहीस, म्हणून मी तुला माझ्या शांततेने त्रास देतो, असा एक अदृश्य मानसिक हल्ला. सायलेंट ट्रीटमेंट नातं कसं तोडतं? पहिलं, समोरचा माणूस गोंधळात पडतो. मी काय चूक केली? कसं सांगू? काय चाललंय? मनात अशा हजारो प्रश्नांची धावपळ सुरू होते, पण उत्तर एकही नाही. ही अवस्था हळूहळू एनेक्सिटी निर्माण करते. दुसरा, मनाचा आवाज बंद होतो. जेव्हा एक दोनदा नाही, पुन्हा पुन्हा सायलेंट ट्रीटमेंट मिळतो, तेव्हा माणूस बोलण्याची, व्यक्त होण्याची सवय हरवतो. तो स्वतःलाच सांगतो, नकोच बोलायला, पुन्हा शांत बसवती. हळूहळू नात्यातील संवाद शून्य होतो. तिसरं, प्रेम कमी होत नाही, पण हृदय थकायला लागतं. न बोलणं म्हणजे नातं विषारी अवस्थेतच जातं. प्रेम असतंच, पण त्या प्रेमाला हक्क मिळत नाही. हळूहळू संबंधातील ऊब थंड पडते. चौथं, एक माणूस दोषी होतो, दुसरा शक्तिमान. सायलेंट ट्रीटमेंट देणारा पॉवर घेऊन बसतो, समोरचा गिल्टी भीतीखाली सतत ॲडजस्ट करणारा बनतो. नातं बॅलन्स हरवतो आणि कुठल्याही नात्याचा अंत तिथूनच सुरू होतो. पाचवं, शांतता घरात असते, पण मनात युद्ध सुरू असतं. भांडण कधी फिक्स करता येतं, पण ही शांतता ही मनाला जालते, अंतर्बाह्य तोडते. किती सहन केली तरी मनात एक वाक्य ऐकू येत राहतं, माझं कुणी नाही, आणि तिथून सुरू होतो नात्याचा धीम्मा मृत्यू. सायलेंट ट्रीटमेंट का दिला जातो? लोक सायलेंट ट्रीटमेंट देतात कारण ते भावनांना परिपूर्ण हाताळू शकत नाहीत. राग व्यक्त करण्याची त्यांना सवय नसते. त्यांना वाटतं शांत राहिलो की समोरचा वाकेल. त्यांना शिकवलं गेलं असतं की शांतता म्हणजे वर्चस्व, किंवा ते स्वतः आतून खूप तुटलेले असतात. पण परिणाम मात्र एकच, प्रेमाचं नुकसान. सायलेंट ट्रीटमेंटने काय होतं? सेल्फ इस्टीम कमी होतो. मी वाईट आहे असा गैरसमज होतो. मनात भीती बसते. रिलेशनशिप शुष्क होत जातं. समोरच्या विषयी प्रेम कमी नाही होत, पण आदर कमी होतो. एके दिवशी मन पूर्णपणे थकलं की ते इमोशनली अटॅचमेंट होतं. आणि इमोशनल अटॅचमेंट सायलेंट ट्रीटमेंटपेक्षाही जास्त घातक असतं. कारण एकदा मन थंड झालं तर परत ऊब मिळवणे कठीण. सायलेंट ट्रीटमेंट कसं थांबवावं? पहिलं, बोला. शांततेपेक्षा शब्द जास्त उपचार देतात. तू असं शांत राहिल्यास मला वाईट वाटतं, हे सांगणं महत्त्वाचं. दुसरं, स्वतःला दोष देऊ नका. सायलेंट ट्रीटमेंट म्हणजे तुमची चूक नाही, ही समोरच्याची कॉपिंग पद्धत आहे. तिसरं, समोरच्याला वेळ द्या, पण मर्यादा सेट करा. राग आला असेल, समजू शकतो, पण कृपया किमान कारण सांगा, हे नातं वाचवतं. चौथं, प्रेम टिकवायचं असेल तर संवाद हा पर्याय नाही, तो गरज आहे. न बोलणं कधीच उपाय नसतो, कारण शांततेने आवाज नाही होत, पण हृदय मात्र ओरडत राहतं. प्रेम जपायचं असेल तर शांततेच्या भिंती उभ्या करू नका. शब्द बोला, कारण कधी कधी एक साधं वाक्य, चल बोलूया, संपूर्ण नातं परत जिवंत करू शकतं. जर तुम्हाला वाटत असेल की अशा शांततेनेच तुमचं हृदय सुद्धा तुटलं आहे, तर हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवायलाच हवा. कदाचित कुणाचं तरी नातं
या एकाच व्हिडिओमध्ये वाचल. लाईक करा, कमेंटमध्ये यस लिहा आणि अशाच संबंधावर आधारित व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.